नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण या अद्भुत कोर्सच्या आता 8व्या सत्रात आलेलो आहोत। तुमचं मनापासून स्वागत आहे। या सत्राचं नाव आहे समाज आणि माझ्याबरोबर श्री पराग तांदळे सर आहेत या सत्रामध्ये, जे चर्चेमध्ये भाग घेणार आहेत। तर तुमचं मनापासून स्वागत आहे। मूल्य शिक्षणाची मूलतत्वे हा अभ्यासक्रम तुम्ही करत आहात। तर हे जे सत्र 8 आहे हे समाज या विषयावरती आहे। ऑफ कोर्स हा जो धडा समाज आणि समुदाय जो तुम्ही बघत असाल तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे। तर पहिल्या भागात आपण समाजाबाबत चर्चा करणार आहोत। आता आपण गेल्या काही सत्रांमध्ये ज्या गोष्टींवरती चर्चा केली आहे त्याचा एक छोटासा आढावा घेऊयात। तुम्हाला आठवत असेल आपण विस्तारित कुटुंबाबद्दल चर्चा केलेली आहे, जिथे आपल्या मूल्य प्रणालीचा पाया घातला जातो। एखादे कुटुंब कसे संकटात आहे यावरही आपण चर्चा केलेली आहे। त्याचप्रमाणे समाजातील इतर संस्थांप्रमाणेच कुटुंबालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। विभक्त कुटुंब कसं कार्य करतं आणि विस्तारित कुटुंब म्हणजे काय यावरती आपण चर्चा केली आणि नंतर विस्तारित कुटुंबातील विविध सदस्यांमधील संबंध काय आहेत याबद्दल सुद्धा एक छोटीशी छानशी चर्चा केली गेली। आणि आपण दोन टोकांच्या कुटुंबांची चर्चा केली, आठवतंय तुम्हाला? ज्यांचे आपण सर्वसाधारणपणे ज्यांच्याबद्दल आपण ऐकत असतो। एक म्हणजे वर्चस्व गाजवणारे कुटुंब, जिथे एक सदस्य दुर्दैवाने सहसा पुरुष असतात, ते इतर सदस्यांवर विशेषतः स्त्रियांवरती वर्चस्व गाजवतात आणि ते शक्तीची वेगवेगळी साधनं म्हणजे शक्ती साधनांचा वापर करतात। हे खूप दुःखद ही गोष्ट आहे जी घडत असते। आणि मग आणखीन एक टोकाचं कुटुंब आपण बघितलं ते म्हणजे मोकळीक देणारं कुटुंब, जिथे प्रत्येक सदस्य स्वतःचे समाधान, स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठीच काम करत असतो। या दोन्ही गोष्टी मग चुकीच्या आहेत, वर्चस्व आणि मोकळीक देणं। या दोन्ही गोष्टींमुळे आपण मुलांना प्रशिक्षित करू शकतो, एक पोषक वातावरण निर्माण करू शकतो, जेणेकरून ते चांगल्या समाजाचे निर्माते होईल असं वातावरण आपल्याकडनं हे शक्य होत नाही। मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे? आपल्याला माहित आहे की जगाच्या विविध भागाच्या संस्थांमक व्यवस्था केल्या गेल्या आहेत। मे बी हॉस्टेल्स असतील, मे बी डे केअर सेंटर्स असतील, त्या सुद्धा असे वातावरण तयार करू शकल्या नाहीत। कदाचित थोड्याफार प्रमाणामध्ये त्या मुलांमध्ये सुधारणा आली किंवा त्या कुटुंबांमध्ये ज्या काही समस्या होत्या त्याचं निराकरण केलं गेलं, परंतु नंतर असं लक्षात आलं की मुलांच्या व्यक्तिमत्वात आणि मूल्य प्रणालीमध्ये इतर काही समस्या, इतर काही अडचणी निर्माण झालेल्या दिसून आल्या। त्यामुळे संक्रमणाच्या या युगात जेव्हा आपण मानवतेच्या पौगंडावस्थेकडून मानवतेच्या परिपक्वतेकडे वाटचाल करत आहोत, तेव्हा सर्वोत्तम वातावरण कसं असेल? तर ते असेल जेव्हा ही मुलं दोन्ही पालकांसोबत राहतात आणि त्याच वेळी ते त्यांच्या विस्तारित कुटुंबातील सदस्यांची, त्यांच्या काका काकू, त्यांचे चुलत भाऊ, आजी आजोबा, मे बी इतर नातेवाईक असतील, ह्यांच्या संपर्कात असतात। कारण त्या सर्वांचा एकमेकांवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो। पण मग या कुटुंबाला खऱ्या अर्थाने उत्तम जगाचे निर्माते बनवणाऱ्या पिढीला प्रशिक्षण देण्याचे जे वातावरण आहे ते तयार करता यावे, यासाठी कुटुंबाला त्याच तत्वांनी मार्गदर्शन केले पाहिजे जी तत्वे आपल्या संपूर्ण जगाचे मार्गदर्शन करतात। कारण कुटुंबातच मुलांना त्यांची मूल्ये, त्यांचा दृष्टिकोन मिळतो आणि मग ते बाहेर आचरणात आणतात। म्हणूनच उदाहरणार्थ जर तुम्हाला जगामध्ये स्त्री पुरुष समानतेचा सराव करायचा असेल तर त्याची सुरुवात घरापासून करावी लागेल। जगाला न्याय मिळावा असं वाटत असेल तर त्याची सुरुवात घरापासून झाली पाहिजे, म्हणजे न्याय तुमच्या घरी असला पाहिजे। तसंच शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आहे की सर्वांना शिक्षण मिळावं त्यासाठी घरातून प्रयत्न केले गेले पाहिजेत। तर ही 3 तत्व आहेत आपण आपल्या विस्तारित कुटुंबांमध्ये आचरणात आणणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या मुलांना त्यांची सवय होईल आणि ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग होतील। चला तर या सत्रामध्ये आता जो विषय आहे त्यावर चर्चा करण्यासाठी आणि पुढे जाण्यापूर्वी एक 2 प्रश्न घेऊया। एक 2 प्रश्न मी विचारते आहे विद्यार्थ्यांना, त्यावर थोडासा विचार करा
की माझे जीवन समुद्रात विनाकारण भटकणाऱ्या जहाजासारखे आहे, ज्याला कुठे पोहोचायचे नाही, त्याला काही खात्रीच नाही, असं माझं जीवन आहे का? बरं, आपल्याला माहित आहे की सर्व निर्माण केलेल्या वस्तू, मग ते प्राणी असोत की कीटक असोत किंवा वनस्पती असोत, त्या सर्वांना त्यांच्या स्वतःच्या विशिष्ट शक्ती असतात. परंतु या शक्ती मुख्यतः भौतिक जगाशी संबंधित आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या अस्तित्वाचा उद्देश केवळ भौतिक जगाशी संबंधित असावा. परंतु एक मनुष्य म्हणून आपल्याला अशा शक्ती दिल्या गेल्या आहेत ज्या भौतिक जगाच्या पलीकडे आहेत. आपल्याला बौद्धिक शक्ती पण दिली जाते, आपल्याला शोध घेण्याची शक्ती दिली जाते, करेक्ट, जी प्राण्यांमध्ये नाही आहे. आपल्याला बोलण्याची शक्ती दिली आहे, आपल्याला अनेक आध्यात्मिक शक्ती दिल्या गेलेल्या आहेत. म्हणून ज्या उद्देशासाठी या शक्ती आपल्याला दिल्या गेलेल्या आहेत तो देखील भौतिक जगाच्या उच्च ठिकाणी असावा आणि पलीकडे काहीतरी असायला पाहिजे. बरोबर आहे की नुसत्या भौतिक गोष्टींचा विचार आपण करू नये, तर त्या पलीकडेही व्यक्तीकडे एक उद्देश आहे, एक नैतिक हेतू आहे. विशेषतः केवळ भौतिक उद्देश नाही, केवळ शैक्षणिक उद्देश नाही, तर हा एक नैतिक हेतू आहे असं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तो म्हणजे त्याच्या नैतिक सक्षमता विकसित करण्यासाठी तो धडपड करतो, प्रयत्न करतो. मग असा हा कोणता नैतिक उद्देश आहे जो आपल्याला जीवनात लक्ष केंद्रित करू शकतो, त्याच्यासाठी मदत करू शकतो? यावेळी जेव्हा आपण पौगंडावस्थेकडून परिपक्वतेच्या टप्प्यावर जात आहोत, जसे आपण आधी अनेक वेळा चर्चा केलेली आहे, आपल्या नैतिक हेतूकडे लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. मग तो म्हणजे एक व्यक्ती म्हणून बौद्धिक आणि आध्यात्मिकरित्या विकास करणे आणि दुसरे म्हणजे समाजाच्या परिवर्तनात योगदान देणे. ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्त्वाची आहे असं आइन्स्टाईन म्हणतात. त्यामुळे निश्चितपणे आपण स्वतःला समाजाचे निर्माते असण्याचीही आपण कल्पना केली पाहिजे, तरच आपण ते करू शकतो. एकदा आपण त्याची कल्पना केली की नक्कीच त्यामध्ये योगदान देणं देखील शक्य होणार आहे. त्यामुळे आता जेव्हा आपण वैयक्तिक वाढीबद्दल बोलतो तेव्हा ते केवळ दैनंदिन संघर्षातून, म्हणजेच आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आध्यात्मिक गुण दर्शवण्यासाठी किंवा ज्ञान मिळवण्याच्या धडपडीतून शक्य होतं. पण मग जेव्हा आपण संघर्षाबद्दल बोललो तेव्हा आपल्याला निराश झालेल्या आणि स्वतःशीच लढणाऱ्या व्यक्तींची आठवण येऊ नये. कारण इथे जेव्हा आपण म्हणतोय की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष करायचा आहे आणि काहीतरी मिळवायचं आहे, मग ज्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो तो म्हणजे स्वतःवर विजय संपादन करणं. तर ही खरं तर खूप आनंददायी प्रक्रिया आहे आणि स्वतःला मुक्त करण्यासाठी, स्वतःला समजून घेण्यासाठी, प्रभुत्व मिळवण्यासाठी याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मग प्राण्यांच्या अस्तित्वाच्या संघर्षातून स्वातंत्र्य, स्वतःच्या तुरुंगातून मुक्तता आणि त्यासाठीच दैनंदिन संघर्षाची गरज असते. म्हणजे आपल्या मानवी पाशवी वृत्तीमधनं आपल्याला बाहेर यायचं आहे. मग जेव्हा आपण बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मानवी मूल्यांचे मूर्तिमंत, अद्भुत मूल्यांचे, गुणांचे, अभिवृत्तींचे, कृतींचे मूर्त रूप बनण्याचा प्रयत्न आपण करतो. तेव्हा समाजही आपोआप बदलेल का, हा एक प्रश्न आहे. कारण लाखो अब्जावधी माणसं आहेत, तर ती सर्व चांगली व्यक्ती जर झाली तर समाज आपोआप बदलेल का, हा इथे प्रश्न आपल्याला या सत्रात घ्यायचा आहे. म्हणून मी तुम्हाला या प्रश्नावर विचार करण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ देते. कदाचित तुमचं उत्तर होय असेल की आपण बदललो तर समाज सुद्धा बदलणार आहे. पण होय असेल तर त्यामागचं कारण सांगा की व्यक्ती बदलले तर समाज आपोआप बदलेल का. जर तुमचं उत्तर होय असेल तर का हे स्पष्ट करा. जर तुम्हाला वाटत असेल नाही तर ते सुद्धा स्पष्ट करा. 1 मिनिटाचा वेळ घेऊया, तुमचा व्हिडिओ थांबवा, उत्तर लिहा आणि नंतर व्हिडिओ पुन्हा सुरू करा. नक्कीच तुम्ही याचा विचार केलेला आहे की समाज, आपल्याला असं नेहमी वाटतं की समाज ही व्यक्तींची नुसती बेरीज आहे, लोक एकत्र आल्याने नक्कीच समाज बनतो. हे स्पष्ट करण्यासाठी मी एक उदाहरण देते की तुम्हाला माहिती आहे की आपलं मानवी शरीर कोट्यावधी पेशींनी तयार झालेलं आहे. आता या अब्जावधी पेशी मिळून माणूस तयार होतो का, तर नक्कीच नाही. बरोबर आहे. आपल्याला माहित आहे की पेशी एकत्र आल्याने
मानवी चेतना सुद्धा निर्माण होते, एक सत्सद विवेक दिसणं शक्य होतं आणि ही मानवी चेतना भौतिक पेशींच्या पलीकडे काहीतरी आहे. बरोबर आहे, नुसतेच पेशी एकत्र आल्याने शरीर तयार होत नाही. तसेच जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा एक संस्कृती तयार होते जी व्यक्तींच्या पलीकडची असते. म्हणून संस्कृतीची शक्ती, तिची संभाव्यता, संस्कृतीचे घटक ते वैयक्तिक सदस्यांच्या पलीकडचे आहेत. आणि म्हणून जेव्हा आपण समाजाबद्दल बोलतो तेव्हा केवळ लोकच महत्त्वाचे नसतात, तर त्याहूनही बरंच काही असतं या समाजामध्ये. म्हणून आपली नैतिक सक्षमता विकसित करण्यासाठी आपण व्यक्तींच्या अशा गरजा आणि आकांक्षा यांच्याशी संबंध ठेवला पाहिजे, कारण ते नक्कीच समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. म्हणून आपण व्यक्तींची कदर केली पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण ज्यांना भेटतो त्या सर्वांचेही आपण सेवा करायला हवी, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नात्याने वागले पाहिजे, कारण आपण नवीन समाजाचे निर्माते होणार आहोत. आपण एका चांगल्या जगाचे निर्माते होणार आहोतच. म्हणून सेवक बनणे, इतरांच्या सेवेचे साधन होणे, सर्व मानवांवर प्रेम करणे आणि सर्व मानवांचे मित्र बनणे या मूलभूत गोष्टी आहेत. खरे तर समाजाच्या उभारणीसाठी या साध्या मूलभूत गोष्टी आहेत असं आपण म्हणू शकतो इथे. त्यामुळे त्या उद्देशाने आपण समाजाला खरोखरच एक अस्तित्व मानून, म्हणजे एक वेगळं समाजाचं अस्तित्व आहे असं समजून त्याभोवती आपली नैतिक सक्षमता निर्माण केली पाहिजे. त्यामुळे या धड्याचा उद्देश समाजाविषयावरती खोलवर जाऊन पाहणे असा नाहीये, पण म्हणजे हा समाजशास्त्राचा धडा आपण नक्कीच आहे असं म्हणू शकत नाही. परंतु आपल्या नैतिक सक्षमता ज्या चौकटीमध्ये विकसित केल्या जाऊ शकतात त्या चौकटीचा आपल्याला आता विचार करायचा आहे. म्हणून ज्या मूलभूत गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्यात त्या समाजाबद्दल आपण समजून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, कारण त्या आपल्याला आपल्या वाढीसाठी योगदान देतात, त्या मदत करणार आहेत. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या समाजाविषयी आपल्याला मूळतः समजून घेतल्या पाहिजेत? तर 3 गोष्टी आहेत, त्यांची आपण या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत. तर प्रथम समाजात असलेल्या संस्था, दुसरे म्हणजे समाजात कार्यरत असलेल्या शक्ती आणि तिसरे म्हणजे समुदाय. कळलेलं आहे? समाजात कार्यरत असलेल्या संस्था, मग शक्ती आणि समाजात असलेले समुदाय. समुदाय एक अत्यावश्यक जागा आहे ज्यामुळे समाजात राहणं आपल्याला शक्य होतं. म्हणून समाजात आपण पाहतो की अशा संस्था आहेत ज्यांचे अस्तित्व, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या, त्यांची रचना करणाऱ्या, ज्यांनी ती संस्था सुरू केलेली आहे त्या लोकांपेक्षा, त्यांना निर्देशित करणाऱ्या व्यक्तींच्या पलीकडे आहेत. त्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, त्या व्यक्तींपेक्षा काहीतरी जास्त वेगळे आहेत. या संस्था समाजाला रचना देतात, समाजाला आकार देतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं ना तर शरीराच्या सांगण्यासारखं आहे की या संस्था समाजाला जीवन देतात. त्या व्यक्ती आणि कुटुंबांपेक्षा खूप वेगळ्या असतात. नक्कीच. उदाहरणार्थ तुम्ही आपल्या देशाच्या संसदेचा विचार करा, संसद. तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा विचार करा किंवा बँकांची अर्थव्यवस्था, बाजारपेठ, महाविद्यालय, विद्यापीठ, शाळा, सांस्कृतिक संस्थांचा विचार करा. या सर्व संस्था एकत्रितपणे समाजाला एक जीवन देतात. त्यामुळे शरीरात आपण जसं म्हणतो चैतन्य निर्माण करतात, तसं या संस्था आपल्या समाजाला एक जीवन देतात, जे निश्चितपणे आपण सर्व मान्य करतो. व्यक्ती आणि कुटुंबाच्या हे पलीकडचं आहे. म्हणून समाजाच्या परिवर्तनात योगदान देण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या संस्थांबद्दल शिकण्याची आवश्यकता आहे. कारण काय आहे ना, आपल्याला भविष्यामध्ये किंवा आता सुद्धा त्यांच्यासोबत काम करायचं आहे. त्यांचा इतिहास शिकायला हवा. ते कसं कार्य करतात, त्यांची ताकद काय आहे, त्यांचा कमकुवतपणा काय आहे, आणि जर काही बदल करणं आवश्यक असेल तर हे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर त्या कोणत्या दिशेने ते बदल केले पाहिजेत हे देखील आपण शिकलं पाहिजे. म्हणून खरोखरच आपल्या आयुष्याचा दुहेरी उद्देश पूर्ण करण्यासाठी, जो उद्देश आहे स्वयं विकास आणि समाज परिवर्तनास हातभार लावतो,
आपल्याला समाजातील संस्थांबद्दल देखील शिकण्याची नितांत गरज आहे. चला तर मग इथे मी खूप एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ऑलरेडी. इथे एक कृती करूया. ही तुलनेने सोपी कृती आहे. ही पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला 3 मिनिटांचा वेळ देते, परंतु ही अतिशय उपयुक्त अशी ठरणारी कृती आहे आणि आपण त्यावरती पुढे चर्चा करणार आहोत. तुम्हाला काय करायचं आहे, आता समाजातील संस्थांबद्दल शिकणे ही खरोखरच आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. हे आत्ता अभ्यासक्रमाच्या एका सेशनमध्ये होणार नाही आहे, हे नक्कीच आहे, पण त्याची सुरुवात आपण इथून करणार आहोत. हा आयुष्यभराचा अभ्यास असणार आहे. म्हणून आपण प्रथम एक अतिशय सोपी कृती करणार आहोत. ती म्हणजे तुमच्या परिसरात किंवा कदाचित देशात, म्हणजे देशाचा विचार करूया आपण, अस्तित्वात असलेल्या सुमारे 20 ते 30 संस्थांची यादी तुम्हाला लिहायची आहे आणि त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे. मे बी श्रेणी असं असू शकतात, राजकीय संस्था कोणत्या आहेत, जे काही आहे तुम्हाला काय करायचं आहे, नावं लिहायची आहेत. ठीक आहे. नुसतं राजकीय आहेत, आर्थिक आहेत किंवा असं नाही करायचं आहे. आर्थिक संस्था कुठल्या आहेत तुम्हाला माहिती आहे, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, ह्या सगळ्यांची तुम्हाला प्रत्यक्षात नावं लिहायची आहे आणि मग नंतर तुम्हाला वेगवेगळ्या श्रेणींमध्ये त्यांचं वर्गीकरण करायचं आहे. मग 3 मिनिटं तुम्ही वेळ घ्या, हे सगळं लिहून काढा आणि त्यानंतर आपण आपली जी चर्चा आहे ते पुढे घेऊन जाऊया. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला लक्षात आलेलं असेल, तुम्ही प्रत्यक्षात नावं लिहिलेली आहेत. आय एम शुअर अबाउट इट. आणि ती नावं लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांना त्या श्रेणीमध्ये नंतर घालायचं आहे. तुम्ही हे तुमचं उत्तर जे आहे ते व्यवस्थित विस्तृतपणे मांडलेलं असेल. तर आता मी आपल्यासोबत परागजी आहेत. नेहमीप्रमाणे मी परागजींना आता एक थोडीशी रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही सुद्धा तुमची लांबलचक यादी कदाचित तुमच्याबरोबर तयार असेल, तर तुम्ही सांगणार का आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना की तुम्ही तुमच्या यादीमध्ये कशा पद्धतीने ती बनवलेली आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही ती प्रस्तुत करू शकता. होय मॅडम, निश्चितपणे. तर आपण आपले धन्यवाद की ही जी यादी जी तयार झालेली आहे, तर ती यादी तयार केल्यानंतर त्याचे वर्गीकरण देखील केले गेलेले आहे. तर वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आपण सर्वजण थेट पाहू शकतो. ती यादी बघू शकतो का? हो नक्कीच. म्हणजे तुम्हाला तुम्ही यादी आणि श्रेणी असं दोन्ही गोष्टी सांगणार. हो नक्की. ओके. तर ही जी तयार केलेली जी पहिली श्रेणी आहे तर ती आहे शैक्षणिक संस्थांची. ओके. त्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या अंतर्गत काही संस्थांची नावे इथे लिहिलेली आहे. सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, बरोबर आहे. त्यानंतर बहाई अकादमी, जी की शिवाजी विद्यापीठाची मान्यता प्राप्त परिसंस्था आहे. त्यानंतर IIT मुंबई, IIM अहमदाबाद, त्यानंतर मुंबई विद्यापीठ. तर ही अशी तयार केलेली यादी आहे जी की शैक्षणिक क्षेत्रांची आहे. बरोबर. त्यानंतर दुसरी श्रेणी आहे जी आहे अत्यावश्यक सेवा अंतर्गत. त्यामुळे पोस्ट विभाग आहे त्यामध्ये, त्याच्या अंतर्गत येतो. त्यानंतर जी तिसरी श्रेणी आहे ती भारतातील न्यायसंस्था, जसे की जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, भारताचे सर्वोच्च न्यायालय. तर ही न्यायसंस्थेच्या कॅटेगरीमध्ये येते. त्यानंतर जो तिसरी जी वर्ग आहे त्यामध्ये विधायक आणि प्रशासकीय संस्था, ज्यांच्या अंतर्गत आपण पंचायत समिती, नगर परिषद, लोकसभा, राज्यसभा, महानगरपालिका यांचा उल्लेख हा केला गेलेला आहे. नक्कीच. तर भारतातील सामाजिक संस्था आणि त्यानंतर त्यामध्ये येतात की रोटरी क्लब, त्यानंतर स्माइल फाउंडेशन, उडान वेलफेअर फाउंडेशन, NGO दर्पण आहे. त्यानंतर जो पुढची जी श्रेणी आहे त्यामध्ये भारतातील ज्या सांस्कृतिक संस्था आहे त्यामध्ये इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन ही एक संस्था आहे. त्यानंतर साहित्य अकादमी, ललित कला अकादमी, संगीत नाटक अकादमी, भारतीय पुरातन सर्वेक्षण. तर ही अशा प्रकारची त्याच्यामध्ये सांस्कृतिकच्या अंडर हे यादी आहे. त्यानंतर शेवटची जी श्रेणी आहे तर ती आहे आर्थिक संस्था भारतातील. तर त्या अंतर्गत नमूद केलेल्या 4 संस्था आहे. तर त्यामध्ये येतात की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया,
त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, बरं, त्यानंतर कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक आहे, ती देखील आर्थिक संस्थेच्या अंतर्गत येते. तर या एकूण सुमारे 17 संस्था आहेत ज्या 6 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ठेवलेल्या आहेत. बरोबर आहे, खूपच छान. आणि आय थिंक 17 नाही, जास्त असतील तुमच्या नक्कीच 30 पर्यंत त्यांच्या संस्था गेलेल्या आहेत. तुम्ही इतकी वेगवेगळी नावं सांगितलेली आहेत. तर तुमच्या लक्षात आलं आहे का की त्यांनी काय लिहिलं आहे, की त्यांनी बँकांबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही विशेषतः त्या बँकेचं नाव लिहायचं आहे, किंवा एखादी शाळा असेल तर त्याचं नाव लिहा, महाविद्यालय किंवा विद्यापीठाचं नाव तुम्हाला सांगणं महत्त्वाचं आहे, आणि मग ते श्रेणीमध्ये त्यांना वर्गीकृत करायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण या संस्थांची नावं ओळखतो तेव्हा आपल्याला कोणती संस्था आहे हे माहिती आहे, हे विशेषतः लिहावं लागेल की कोणत्या श्रेणीत आहे. कारण आपण करत असलेली जी पुढची कृती आहे त्याच्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे, तर तुमच्या यादीमधून एक संस्था निवडायची आहे जिच्याशी तुम्ही परिचित आहात. कदाचित तुम्हाला त्या संस्थेबद्दल माहिती आहे, ऐकलेलं आहे, किंवा सतत मे बी तुम्ही त्या संस्थेबद्दल थोडासा रिसर्च करता, अशी पण संस्था असू शकते. किंवा तुम्ही तिथे काम केलंय, किंवा तुम्ही त्यांच्याशी सहयोगी पद्धतीने काम केलं आहे, किंवा कधीतरी तुम्ही त्या संस्थेत गेला आहात आणि भेट दिली आहे, कुठल्याही प्रकारची असू शकते. मग आता तुम्ही तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत चर्चा करणार आहात आणि त्या संस्थेबद्दल चर्चा करा, आणि तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यायचं आहे. तर एक प्रश्न असा आहे की या संस्थेच्या अस्तित्वाचा उद्देश किंवा हेतू, ती संस्था का निर्माण झाली, हा हेतू काय होता, मग हा उद्देश आता पूर्ण होतोय का, हा दुसरा प्रश्न. मला माहिती आहे की हे म्हणणं सोपं आहे, हो किंवा नाही असं म्हणून संपवणं सोपं आहे, पण सहसा तसं नसतं. तुम्ही खरंच काळं पांढरं असं म्हणू शकत नाही, आणि म्हणूनच काही प्रमाणात झालेलं असतं, काही प्रमाणात नाही, पण ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. त्यामुळे अशीच संस्था निवडा ज्याचा तुम्हाला परिचय आहे, मध्ये उद्दिष्ट किती प्रमाणात पूर्ण करता आलं आहे, आणि तुम्हाला केवळ त्या संस्थेचा उद्देश माहीत असणं आवश्यक नाही आहे, तर त्या संस्थेची कार्याची व्याप्ती किती आहे. म्हणजे एखादं विद्यापीठ असेल तर त्याची कार्याची व्याप्ती किती आहे हे तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. म्हणून मग तुम्हाला ही सगळी माहिती असणं महत्त्वाची आहे, अशीच संस्था तुम्ही निवडणं गरजेचं आहे. तिसरा प्रश्न असा आहे की त्या संस्थेच्या संरचनेत काही बदलाची गरज आहे का. कदाचित तुमच्याकडे काही बदल असतील आणि ते तुम्ही सुचवू शकता. ऑफकोर्स ही काल्पनिक कृती आहे, पण तुम्ही एक सकारात्मक बदल किंवा एक कन्स्ट्रक्टिव्ह ओपिनियन तुमचं तयार करू शकता, जेणेकरून हे उद्देश ते पूर्ण करू शकतील. कदाचित रचना चांगली असेल पण कार्यपद्धतीत बदल पाहिजे आहेत. आता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चर्चा करणार आहात आणि मग तुम्हाला लिहायचं आहे. तुमचं उत्तर होय असेल, नाही असेल, जे काही असेल, पण ते आवश्यक बदल काय आहेत, परिवर्तन कसे साधता येईल, तर हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. ऑफकोर्स यूज युअर इमॅजिनेशन, कल्पनाशक्तीचा वापर करा. जे आधी सांगितलं हे काल्पनिक तुमचं उत्तरं असणार आहेत. तुमच्या माहितीचा वापर करा आणि नक्की ते बदल कसे साध्य करता येतील हे सांगायचं आहे त्यांना. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे जे प्रश्न आहेत ह्याच्यावरती तुम्हाला चर्चा करायची आहे, आणि हा जो भाग आहे तो इथे संपलेला आहे. त्यामुळे तुमची संस्था निवडून ठेवा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं लिहून ठेवा, आणि पुढच्या भागामध्ये आपण नक्की त्याच्यावरती चर्चा करूया. तर भाग पहिला इथे संपलेला आहे. धन्यवाद.